आत्ताचा जो केक बघताय ना, तो फक्त घरातल्या साहित्यामधूनच बनवलेला आहे आणि यातलं साहित्य म्हटलं तर घरात सगळ्यांच्या घरी असतंच. तर काही अवघड नाही आहे. पटकन रेसिपी बघून घ्या आणि लगेच केक करायला घ्या. नाही जमला तर लगेच कमेंट करून विचारा आणि जमणार नाही असं होणार नाही. चला आपण रेसिपीला सुरुवात तर करूया. पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. साध्या सोप्या रेसिपीज आहेत बरं का आपल्या चॅनेलवरती. तर अशी ही मस्त व्हॅनिला केकची स्क्रॅचपासून बनवलेली रेसिपी आज आपण बघतोय आणि अशाच वेगवेगळ्या केकच्या रेसिपीज आजपासून आपण बघणार आहोत. तर स्टे ट्यून. आता केक करायला घेऊया. जो केक करतोय ना तो एकदम बेसिक सिंपल व्हॅनिला केक आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला जो टीन घेणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडून. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा केकचा टीन नसेल, कुकरचा डबा घ्या किंवा कोणताही डबा अशा पद्धतीचा घरात सगळ्यांकडे असतो तो घ्या. त्याला छान तेल लावून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाका. सगळ्यांकडे का बटर पेपर खाली टाकायला असेल असं नाही, मैदा असा टाकायचा आणि सगळीकडून असा हा मस्त डस्ट करून घ्यायचा. तयार झाला आपला हा टीन. ही तयारी पहिला करून ठेवायची. केकला लागणारं आता सर्व साहित्य बघूया. तर इथं मी 1.5 कप इतका मैदा घेतलाय. मैदा वजनी प्रमाण म्हटलं तर 150 ग्रॅम इतका मैदा आहे. दूध घेतलंय अर्धा कप. 100 ml इतका आहे. दूध जितकं लागेल तितकंच आपण वापरणार आहे. 1/4 कप इतकं दही घेतलंय. वजनी प्रमाण म्हटलं तर 50 ग्रॅम दही आहे आणि 1/3 कप इतकं तेल आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर ते पण 50 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम पिठी साखर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. टुटी फ्रुटी घेतली आहे, ती छान लागते केकमध्ये. तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आता आपण काढून ठेवले. सुरुवातीला आपण टुटी फ्रुटी घेतली, त्यात थोडासा मैदा टाकायचा आणि तो व्यवस्थित टुटी फ्रुटीला मिक्स करायचा, म्हणजे ना केकमध्ये हे टुटी फ्रुटी चिटकून नाही बसत. केक करायला घेऊया. तर बाउलमध्ये सुरुवातीला आपण दही घेतले आणि त्यामध्येच आपण तेल घेतोय. शेंगदाण्याचं तेल सोडून बाकीचं कोणतंही तेल घ्या. तेलाच्या ऐवजी तूप घ्या, बटर घ्या तरी देखील चालेल. परंतु हा आपण सिंपल केक की जो सगळ्यांना घरात करता येईल अशा पद्धतीने हा केक बनवतोय. तेल आणि दही छान असं एखादं मिनटं फेटून घ्यायचं. त्यामध्ये मग परत पिठी साखर घालायची. पिठी साखर घातल्यानंतर ती पण छान अशी एखाद्या मिनिटासाठी मस्त फेटून घ्यायची. अशा पद्धतीचं बॅटर तयार होईल. तर आपण हे सगळं बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते चाळून घेऊया. चाळणीमध्ये आपण इथे मैदा घालून घेतला, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तिन्ही एकत्र करायचं. छान असं हे चाळून घ्यायचं. करायला बिलकुल अवघड नाही. मापात फक्त सगळं सामान घेतलं ना केक हा मस्तच तयार होतो. बिलकुल फसत नाही. नक्की अशा पद्धतीने हा केक करून बघा आणि कसा झाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. मैदा घातल्यानंतर परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं. आता लागेल तसं आपण यात दूध घालायचंय. दूध किती लागेल ना ते पण मी तुम्हाला शेवटी सांगतेच आहे. तर अशा पद्धतीने एकसारख्या दिशेने हे बॅटर तयार करून घ्यायचं. बघा 1 ते 1.5 टीस्पून इतकं हे दूध परत शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला टोटल इथं मी 100 ग्रॅम दूध घेतलं होतं, त्यामधलं 80 ग्रॅम फक्त दूध यामध्ये मावलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही बॅटरची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. थोडेसे टुटी फ्रुटी टाकून घ्यायचे. परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेच टीनमध्ये हे संपूर्ण बॅटर आता काढून घ्यायचं. आपण जे ओव्हनमध्ये बेक करणार आहे किंवा कोणत्याही कढईमध्ये बेक करणार आहे ते आधी आपण गरम करायला ठेवलेलं असायला पाहिजे. इथं मी ओव्हनमध्ये हा केक करते, तर 10 मिनिटं आधीच मी ओव्हन गरम करायला ठेवला होता. त्यानंतर इथं 180 सेल्सिअसवरती 30 ते 35 मिनिटांमध्ये हा केक मस्त असा तयार होणार. जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर कुकरची शिटी काढून ठेवा. 35 मिनिटानंतर परत एकदा आपण टूथपिक घालून हा केक चेक करून बघायचं. टूथपिकला बॅटर लागत नाही तर केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. चला गरमागरम पण केक हा खायला घेऊ शकता बरं का.